मुक्ताईनगरच्या नायगावमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह, सामाजिक कार्यकर्त्याच्या गायनाने वेधले सर्वांचे लक्ष। मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील जागृत देवस्थान घंटे मारुती मंदिरात हनुमान जयंतीचा उत्साह मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही या निमित्ताने कीर्तन आणि महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। त्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती। सकाळपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली होती। कीर्तनाचा मधुर सुरांनी संपूर्ण नायगाव परिसर दुमदुमून गेला होता। या धार्मिक सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, जिथे आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला। या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी आणि त्याचप्रमाणे श्रीराम भजनी मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम याच वर्षी नाही तर गेल्या 30 ते 40 वर्षापासून हा कार्यक्रम समस्त गावकरी मंडळी आणि पंचक्रोशीतील टाळकरी माळकरी या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे पार पडत असतो। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे मुक्ताईनगरमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते महेश महाजन। नेहमी गोरगरिबांच्या मदतीसाठी अहोरात्र धावणारे आणि जनसेवेत मग्न असणारे महेश महाजन आज एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळाले। कार्यक्रमादरम्यान त्यांनी चक्क माईक हातात घेतला आणि भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा हे भजन गायला सुरुवात केली। हम हिंदू है बब्बर शेर 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 हम जिद पर आ जाए तो कर देंगे हम सबको कर देंगे हम सबको जहाँ राम ने जन्म दिया है मंदिर वही बनाया है मंदिर वही बनाया है मंदिर वही बनाया है। राम नाम का भगवा जाए भारत में है हुआ नरसिंह जिसने से तुम बना दिया लिख कर राम नाम पत्थर पर खाने में पैरा दिया। वो हिंदू अब तो जानो रंग नहीं है सोने का राम राज लाने का अवसर कहीं नहीं है खोने का। रामदूत हनुमान का नारा जय श्री राम रामदूत हनुमान का नारा जल में गूंजेगा। ओ मेरे भारत का बच्चा बच्चा ओ मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले हर घर में बस एक ही नाम जय श्री राम। अब हर घर में एक ही नाम भूलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। त्यांचे हे भक्तिमय रूप पाहून उपस्थित भाविक आणि ग्रामस्थ आवक झाले। नेहमी सामाजिक प्रश्नांवर आक्रमकपणे मांडणी करणारा कार्यकर्ता आज ईश्वर भक्तीत तल्लीन झालेला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला। त्यांच्या या भजनाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट दाद दिली। केवळ मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या महेश महाजन यांचे सुप्त गुण समोर आल्याने परिसरात त्यांची मोठी चर्चा होत आहे। भक्तिभाव, सेवा आणि उत्साह अशा त्रिवेणी संगमाने नायगावचा हा हनुमान जयंतीचा उत्साह यंदा विशेष स्मरणीय ठरला आहे।